मुंबई महापालिकेने दादर परिसरात फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिकच कठोर केली। गेल्या 3 महिन्यांपासून पालिकेचे कर्मचारी दररोज तैनात राहून फेरीवाल्यांना व्यवसाय करू देत नाहीत। या कारवाईमुळे हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह थांबला आहे। मुलांची शाळा फी, घरखर्च, दैनंदिन गरजा सगळं थांबलंय आणि यामुळे फेरीवाले आता रस्त्यावर उतरले आहेत। संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने 15 जुलै रोजी शिवाजी पार्क पासून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर 13 जुलैपासून दादर परिसरातील एकही फेरीवाला रस्त्यावर व्यवसाय करणार नाही असाही इशारा त्यांनी दिलाय। फेरीवाल्यांची खंत अशी आहे की एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेरीवाल्यांसाठी कर्ज योजना आणतात, स्वतःच्या व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन देतात, पण दुसरीकडे महापालिका आणि पोलीस व्यवसाय करू देत नाहीत। घरात खाणं नाही, रस्त्यावर बसायला जागा नाही, आम्ही आत्महत्या करायची का, असा थेट सवाल फेरीवाल्यांनी सरकारला यावेळी विचारला आहे। आपण सगळेजण 2 दिवस धंदे बंद ठेवायचे, नाही धंदा झाला आणि जिथं धंदा आहे तिथे घरच्यांना घेऊन एक खुर्ची टाकून बसायचं, एक प्लॅकार्ड हातात घ्यायचं, वेगवेगळे मुद्दे असतील त्यामुळे लोकांना वाचू देत काय आपलं म्हणणं आहे। आणि प्रत्येक फेरीवाल्याने, अगदी गरीब असेल त्यांनी नका करू, पण 1000 पत्रकं छापा आणि ती तुमच्या गिरायकांना 2 दिवस त्यांना कळेल की यांची परिस्थिती काय आहे। म्हणजे अख्खी मुंबई जर तुम्ही दादरमधल्या 2000 फेरीवाल्यांनी 1000 पत्रकं वाटली तर अख्ख्या मुंबईला कळेल की फेरीवाल्यांवर काय परिस्थिती आलेली आहे आणि गुन्हा काय आहे। जी माणसं रस्त्यावर थांबून काम करतायत 70 वर्ष 80 वर्षाची, त्यांना तुम्ही शिस्त लावा, तुम्ही सिस्टीम लावा, तुम्ही जे चुकीचे असतील त्यांना बाजूला काढा, ज्यांनी चुकीच्या डोमिसिल दिल्या त्या अधिकाऱ्यांना पण शिक्षा करा। जर इथला नाही बांगलादेशी आहे आणि त्याच्याकडे डोमिसिल असेल तर ज्याने दिली त्या अधिकाऱ्याला पहिला निलंबित करा। पण आम्ही इतकं वर्षानुवर्ष लागतोय तर आम्हाला मात्र न्याय मिळाला पाहिजे, म्हणून 2 दिवस सगळ्यांनी उपोषण करायचं माझ्या सकट। फक्त अगदी भूक लागली तर ताक प्यायचं, 2 दिवस आत्मक्लेश करायचा, बरोबर आहे, आणि खुर्ची टाकून बसायचं आणि लोकांना पत्रकं वाटायची, धंदा लावायचा नाही। डोक्यावरती आपण एक टोपी आंदोलनाची घालायची, गांधी टोपी। गांधीजींनी शिकवलं आपल्याला आंदोलन करायचं, जगाला शिकवलं। आणि आपण सरकारचा, महानगरपालिकेचा त्या ठिकाणी त्यांना वस्तुस्थिती त्यांच्या समोर आणून देऊया। आणि 15 तारखेला तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियात पण फेरीवाले आहेत, सगळीकडे पत्रकं वाटा जाऊन। मी फिरण्याची आवश्यकता नाही, तुम्हीच नेते आहेत आंदोलनाचे, तुम्हीच सगळ्यांनी फिरा आणि त्यांना पत्रकं वाटा। आणि मुलुंडमधनं पण आले पाहिजे, डोंबिवलीतला पण आले पाहिजे, कल्याणमधनं पण आले पाहिजे, सगळे फेरीवाले शिवाजी पार्कला 15 तारखेला सकाळी 10 वाजता महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि तिथून आपण मंत्रालयाच्या दिशेने चालायला सुरुवात करायची। आणि एकदम शिस्तबद्ध मोर्चा, कुठलाही कचरा नाही, कुठलाही आरडाओरडा नाही, कसलाही सरकारी मालमत्तेचं नुकसान नाही। आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या पोटासाठी त्या ठिकाणी हा मोर्चा काढणार आहोत। तो काढल्यानंतर नक्की ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे ते जागे होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। द पोलीस न्यूज ब्युरो, दादर।